फायनलचा सामना सुद्धा कंपल्सरी केस असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. फायनल सामना चालू होतो. पहिला चेंडू गोटा शिरापूर यांचा प्रतिकेशनना चांगल्या प्रकारे पटक काढला. चेंडूचा सीमा पार पहिला चेंडूवरती भरपूर प्रकार पाहायला मिळतो होतो प्रतिकेशनच्या गोलमधून आणि या चार धावांनी स्वतःचं संघाचं खातं उघडत आहेत. प्रतिकेश मगाच्या मॅच मध्ये त्यांनी तब्बल 56 धावा घेतल्या होत्या व आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच प्रतिकेश आपल्याला आता पाहायला मिळतात ते स्ट्राईक एंडवर. पुढचा चेंडू गोटा यांचा प्रतिकेशांना पुन्हा एकदा लक्षात दिवशी तटून काढला. चेंडू जातो सीमा पार चौकार. सलग दुसरा चौकार पाहायला मिळतो होतो प्रतिकेशांच्या बॅटमध्ये व संघाचं व स्वतःचं धावपणा हलका ठेवतात. प्रतिकेश खरोखर उत्तम फलकाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. नॉकआउटच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पण त्यांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तेच प्रतिकेश 8 या धावसंख्येवरती रिटर्न आपल्याला पाहायला मिळत आहे. जर्सी नंबर 88 असे हे प्रतिकेश आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंडवर व बॉलिंग मार्कर गोट्याच्या पुढचा चेंडू प्रतिकेशांना पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंच मारायला फक्त पाहिजे. झेल होतोय का पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय तो प्रतिकेशांच्या बॅटमधून आणि सलग 3 बाउंड्री म्हणजे 4 आणि 6 असा 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 14. गोटे यांच्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारून आपल्या विरोधात स्पष्ट करतात प्रतिकेश. मला वाटतं बघाच्या सामन्यामध्ये येतो संघात पण या सामन्यामध्ये 100चा आकडा तर पार करणार नाहीत ना. 4 षटकांमध्ये पहिला किती धावा जमा करतायत प्रतिकेशांच्या पुढे चेंडू त्यांचं वाईट घोषित करतायत. एक अवांतर धोरणे संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 2/15. गोटा यांचा पुढचा चेंडू प्रतिकेशांना आता मात्र चांगला चेंडू फीट होत आहे. चेंडू करतो निर्धाव चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते गोटा यांचं. थोडस महाराष्ट्राला पाहायला मिळालं ते गोटा यांच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू प्रतिकेशांनी पावसाचा चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव होतोय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 2/16. पहिले षटक प्रगती पटावरती आहे. एनसीसी रायवाडी संघाचा पहिलं षटक घेऊन आले ते गोट्या. अजूनही या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे. आता मात्र स्ट्रायकर आले ते विशाल. गोट्याच्या पुढच्या चेंडू विशालांना ऑफसाईडच्या दिशेतून काढला. चेंडू रवी चेंडू फिरवत आणि स्वतः झेड होते पाहायला मिळते. रवी यांनी टिपलाय आणि पहिला धक्का बसतो होतो विशाल यांच्या स्वरूपात गावकरवाडी संघाला व संघाच्या धावसंख्येत काही बदल होत नाही. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/16 धावा. नवतरुण गावकरवाडी संघाचा विशाल यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते मिथुन. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात मिथुन आणि बॉलिंग मार्कर आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा प्रतिकेश आपल्याला मिळतात स्ट्राईकवर. झेलबागमुळे बाद झाले होते ते विशाल त्यामुळे प्रतिकेश आपल्याला मिळतात स्ट्राईक एंडवर.
सचिन यांचा पुढचा चेंडू प्रतिकेशांना उच्च झोडका सिद्धेश्वर खाली आणि मोठा धक्का बसतो तो प्रतिकेशांच्या स्वरूपात स्कूप मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होत आहे प्रतिकेश नवतरुण मित्रमंडळ गावकवाडी संघाचा दुसरा गडीबाद होतो प्रतिकेशांच्या स्वरूपात आणि खरोखर चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल सचिन यांचं एक मोठा मासा गाळायला लागलाय प्रतिकेशांच्या स्वरूपात एक धडाकेबाद फलंदाज जतीन गावकर सचिन यांचा पहिला चेंडू आणि ते पुन्हा एकदा झेलबाद होतोय जतीन यांच्या स्वरूपात दिसतोय नवतरुण मित्रमंडळ गावकवाडीचा संघ पहिल्या षटकात चांगली फलंदाजी झाली होती मात्र सलग 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले होते नवतरुण संघाचे संकेत आला जतीनच्या चांगला टपन काढला चेंडू गॅप मध्ये जातोय क्षेत्ररक्षक चेस करतोय पहिल्या किती धावा जमा करतोय 2 धावा जमा होत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 18 3 गडी बाद 18 हॅट्रिकचा चान्स होता तो सचिन यांना परंतु चांगल्या प्रकारे टपन काढला चेंडू आणि त्या चेंडूवरती 2 धावा जमा केल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 18 3 बाद 18 वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतो तो एनसीसी रायवाडी संघाकडून खरोखर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिन्ही जेलबाद झाले ते नवतरुण मित्रमंडळ संघाचे फलंदाज दर्जेदार अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते एनसीसी रायवाडी संघाकडून पुढचा चेंडू सचिन यांचा विकेट किपरच्या डोक्यावरून मारलेला चेंडू जातो सीमापार चौकार आणि या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या होते 22 3 बाद 22 या षटकाचे 4 चेंडू झाले आणि या 4 चेंडूच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या होते 3 बाद 22 संकेत यांच्या बॅट मध्ये निघालेला हा चौकार आणि या 4 धावांनी संघात राहत असेल तर मोठं आव्हान समोर ठेवावं लागेल तर एनसीसी रायवाडी संघासमोर नवतरुण मित्रमंडळ फलजी गावकवाडी संघाला दरम्यान पुढचा चेंडू सचिन यांचा संकेतांना बॅट पाठवतो मोठा षटक फक्त पाहायला मिळतोय आणि त्यांचं नागेश चव्हाण 4 धावा घोषित करतात आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 3 बाद 26 धावा खरोखर चांगल्या प्रकारचे फलंदाजीचं प्रदर्शन सलग 3 गडी बाद झाल्यानंतर थोडंसं चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं तर नवतरुण गावकवाडी संघाकडून आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 26 सचिन यांचा पुढचा चेंडू संकेतांना ऑफ पोझिशन मध्ये काढला चेंडू गॅपमध्ये जातोय दरम्यान क्षेत्ररक्षण होते एकच धाव मिळतोय आणि या एका धावाने संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते 27 त्यांचं षटक संपल्याचं घोषित करतात आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 3 बाद 27 मधल्या वेळेमध्ये आपल्याला 3 फलंदाज बाद होताना दिसतात पण थोडेसे कानानंतर देतात प्रतिकेश खरोखर एक उत्तम खेळाडू गुणवंत खेळाडू आपल्या खेळाडूंना कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे याबद्दल कानानंतर देत अजूनही 2 षटक बाकी आहे 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल नवतरुण मित्रमंडळ संघातर्फे 3रं षटक घेऊन येतात रवी स्ट्राईक लाईन संकेत रवी यांचा पहिला चेंडू फुलटा चेंडू स्ट्रेट साईडला मारला चेंडू जातोय सीमापार चौकार संकेत यांच्या बॅटमध्ये निघालेला हा खटखटीत चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 31 फुलटा चेंडूवरती खरपूस समाचार घेतले होते संकेत यांनी आणि आपल्या संघाला 31 धावसंख्या घेऊन ठेवलं अशाच प्रकारची फलंदाजी
ची गरज आहे ती नवतरुण मित्रमंडळ संघाला, कारण त्यांच्या एक धडाकेच्या स्वरूपात प्रतिकेशनच्या स्वरूपात तिसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत रवी यांच्या पुढचा चेंडू स्ट्राईक लाईट संकेत आकुटकाचा चेंडू लेफ्टच्या दिशेने तडून काढलाय, क्षेत्ररक्षण बोलतात, क्षेत्ररक्षण करतायत, एक धाव होतं, दुसऱ्या धावासाठी जात आहेत, परंतु एकाच धावाचे समाधान मनावर लागतंय ते संकेत येणे आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 32 लॉस 3 विकेट. आता मात्र स्ट्राईकवर आले रवी बॉलिंग मार करत रवी यांच्या पुढचा चेंडू मिथुन यांना चांगल्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण करता होतं आणि बघता चेंडू जातो सीमा पार. मिथुन यांच्या बॅटमधून निघालेला हा चांगला चौकार, खरोखर एक टेक्नॉलॉजी शॉट आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे जर 4 धावा जमा करतील तर नवतरुण मित्रमंडळ खरोखरच चांगली फलंदाजी व धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल. रवी यांचा पुढचा चेंडू मिथुन यांना लेफ्टच्या दिशेने टाकलेला चेंडू पंचाचा निर्णय होतोय वाईड. नागेश वाईड घोषित करतात आणि 71 धाव प्लस 1 धाव अशा प्रकारे 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 38 बाद 38. रवी यांचा पुढचा चेंडू आता मात्र स्ट्रायकर संकेत पुन्हा एकदा अवांतर स्वर असा मारा पाहायला मिळतो रवी यांचा प्रत्येक वाईड घोषित करतात आणि या एका अवांतर धावांनी संघाची धावसंख्या होते 39 3 बाद 39. एसपीएल शिवचषक 2024 हा अंतिम सामना तिसऱ्या षटकात प्रगती करत रवी यांचं स्ट्रायकर संकेत रवी यांचा पुढचा चेंडू संकेत यांना आता मात्र थोडासा स्लो डावला चेंडू आणि ते झेलबाद होत आहेत. महेश पाटकर चूक करत नाहीयेत आणि ते चौथा धक्का बसतो तो संकेतांच्या स्वरूपात नवतरुण मित्रमंडळाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येत आहेत तेजस गावकर. संकेत खालची गावकरवाडी संघाकडे आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आले आहेत तेजस. रवी यांचा पुढचा चेंडू तेजस यांना चांगल्या पद्धतीने चालला चेंडू पुन्हा एकदा होते क्षेत्ररक्षण करता होतं चेंडू तेजस यांच्या बॅटमधून निघालेला हा क्षेत्ररक्षण चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 43 4 बाद 43. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते की नवतरुण मित्रमंडळ संघाकडून थोडंसं गती क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते स्लीपच्या एरियामध्ये आणि पुढचा चेंडू आणि ते पुन्हा एकदा झेलबाद होत आहेत तेजस. दरम्यान षटक संपताय रवी यांच्या शेवटच्या चेंडूवरती झेलबाद होत आहेत ते तेजस गावकर. तेजस यांची जागा घेण्यासाठी आले ते एक नावाजलेले फलंदाज वैभव गावकर. स्ट्राईक लाईन मिथुन. पाहूया शेवटच्या या षटकामध्ये किती धावा जमा करतायत मिथुन व वैभव व किती धावा डिफेंड करतायत गुरु आपल्या संघासाठी एनसीसी राववाडी संघाकडून. शेवटचा निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतोय शिवचषक 2024 पहिल्या इनिंग मधलं हा शेवटचा षटक पहिला चेंडू मिथुन यांना चांगल्या प्रकारचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतायत आणि चेंडू जातो निर्धाव. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील तर नवतरुण मित्रमंडळ संघाला एक मोठी धावसंख्या उभा करण्यासाठी पुढचा चेंडू गुरु यांचा मिथुन यांना लेग साईडच्या दिशेने दटून काढलाय
एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावसाठी येतात बंडा दिले क्षेत्ररक्षण करतायत. दरम्यान थ्रो होतोय आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या होते 45. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 45. अजूनही 2-4 चेंडूंचा सामना बाकी आहे. पुढचा चेंडू गुरु यांचा मिथुन यांना चेंडू जातो निर्धाव. एक बाईच्या स्वरूपात धाव होते आणि या एका बाईच्या स्वरूपाच्या धावाने संघाची धावसंख्या होते 46. 46 लॉस ऑफ 5 विकेट. आता मात्र स्ट्रायकर आला वैभव. पाहूया मोठे फटके मारतात का वैभव. गुरुवारचा पुढचा चेंडू आणि हा लेफ्ट साईड कडला चेंडू क्षेत्ररक्षक बोटा तिथे येतात. थोडासा बंगल होत आहे. 2 धावा काही बघू शकत नाहीत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 48. 48 लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूया जर 2 चेंडूवरती किती धावा जमा करतात आणि किती टार्गेट होतात ते नवतरुण मित्रमंडळ संघ. पुन्हा एकदा लेफ्ट साईड दिशेने मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बंडा तिथे येतोय. क्षेत्ररक्षक होतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 50. संघात बरोबर प्रदर्शन करतात ते गुरु. शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतात वैभव आणि हा मोठा फटका. पाहूया अंपायर काय घोषित करतात. पंचांचा निर्णय 4 धावा. खरोखर चांगला फटका पाहायला मिळाला तो वैभव यांच्या बॅटमधून आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 54 धावांनी 55 धावांचं लक्ष ठेवलंय ते एनसीसी राहुवाडी संघासमोर. नवतरुण मित्रमंडळ गावकरवाडी संघाने 4 षटकांमध्ये 55 धावा जमा करायच्या त्या एनसीसी राहुवाडी संघाला. हा अंतिम सामना जिंकण्यासाठी आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत गौरव. स्ट्राईकवर आहेत महेश. मागच्या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी केली होती महेश यांनी. पाहूया अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघासाठी विजय संपादन करण्यासाठी कशा प्रकारे कामगिरी करतायत. गौरव यांचा पहिला चेंडू महेश यांना. पंच सामन्याला सुरुवात करतायत. पहिला चेंडू महेश यांचा. थोडासा स्वर चेंडू पंच वाईट घोषित करतायत नागेश आणि या एका अवांतर धावेने संघाचं खातं ओपन होत आहे आणि संघाची धावसंख्या होत आहे 3-1. चांगलं गोलंदाजी प्रदर्शन करावं लागेल ते नवतरुण संघाला आणि हा चांगला जोरदार स्ट्रेट साईडला मारला फटका जातो सीमा पार. चौकार महेश पाटकर यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार आणि या एका चौकाराने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 5 धावा. आता मात्र बॉलिंग आणि चेंज केलाय. पुढचा चेंडू गौरव यांचा. महेश यांना पुन्हा बॅटकडे टाकला चेंडू. पावलं झेल होतोय ना सुरत झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी जाते. दुसरी धाव पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल जर हा सामना आपल्या खिशात टाकायचा असेल तर एनसीसी राहुवाडी संघाला व त्याचप्रमाणे चांगलं गोलंदाजी प्रदर्शन करावं लागेल ते नवतरुण मित्रमंडळ संघाला हा सामना. पुढचा चेंडू चांगला चेंडू महेश बीट होत आहेत. अतुल होत आहे. अतुल पंच पेटाळत आहेत आणि चेंडू जातो निर्धाव आणि या एका निर्धाव चेंडूने संघाच्या धावसंख्येत बदल होत नाही. संघाची धावसंख्या होते बिनबाद 7 धावा.
पुढचा चेंडू गौरव यांचा महेश यांना बॉलर तो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात बॅट मिळतो काही संपर्क होत नाही. एकच धाव घेतोय ती एनसीसी रोड संघाला आणि एका धावाने संघाची धाव संघ होते संघाची धाव संघ होते बिनबाद 8 धावा. आता मात्र स्ट्राईक वर आले ते ऋषी तांबे एक नावाजलेले फलंदाज संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते ती ऋषी यांची स्पेल मध्ये असू दे किंवा गाव मर्यादित सामन्यांमध्ये असू दे. पुढचा चेंडू गौरव यांचा ऋषी यांना चांगल्या प्रकारचा टोक चालला चेंडू छोटे क्षेत्ररक्षण करतायत एकच धाव होते ऋषी यांना आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते 9 धावा बिनबाद 9. चांगलं षटक म्हणावं लागेल ते गौरव यांचं पॉवर प्लेचं षटक पण अजूनही 9 धावा खर्च केले आहेत गौरव यांनी. आता मात्र पाहायचं आहे पुढच्या चेंडूवरती काय समाचार घेत आहेत महेश यांना टाकला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा सुरेश खाली येतात आणि इथे झेल बाद होत आहेत. महेश यांनी पहिला धक्का बसतोय तो महेश यांच्या स्वरूपात एनसीसी रोवडी संघाला. दरम्यान षटक संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर खरोखर चांगलं पॉवर प्लेचं षटक म्हणावं लागेल ते गौरव यांचं 9 धावा खर्च करून एक दुसरं षटक घेऊन येत आहेत सूरज स्ट्राईकवर आहेत ऋषी वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत प्रतिकेश. सूरज यांचा पुढचा चेंडू ऋषी यांना चांगल्या प्रकारचा टोक काढला चेंडू क्षेत्ररक्षक वैभव येत आहेत 2 धावा रोखू शकत नाहीत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 11. एक गडी बाद 11. एनसीसी रायगड संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 11. 55 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेले एनसीसी रायगड संघाचे हे 2 फलंदाज सूरज यांचा पुढचा चेंडू ऋषी यांना आले सगळे दिसून चांगला बदल पाहिजे गौरव होत आहेत झेल काही होऊ शकत नाही. चेंडू जातोय सीमा पार चौकार ऋषी यांच्या बॅटमध्ये निघाला खणखणीत चौकार आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 15. एक बाद 15. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज होती एनसीसी रायगड संघाला. 16 बॉल 16 चेंडू 40 धावा. एक अत्यंत रोमांचक सामना पाहायला मिळतो तो एनसीसी रायगड वर्सेस नवतरुण मित्र मंडळ खालची वाघुर्डी दरम्यान. पुढचा चेंडू सूरज यांचा पुढचा चेंडू कार्पेट लाईनचा फटका एक धाव घेतात दरम्यान क्षेत्ररक्षण दुसरी धाव पूर्ण होते आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 1 बाद 17 धावा. थोडीशी सेवनी खेळ आपल्याला पाहायला मिळते ती ऋषी यांच्या बॅटमध्ये एकेरी धोरी त्याचप्रमाणे चौकार अशा प्रकारे आपल्या संघाचं व स्वतःचं धावफलक हालचाल होत आहे ऋषी. नवतरुण मित्रमंडळातर्फे दुसरं षटक टाकतात ते सूरज यांचा पुढचा चेंडू ऋषी यांना पुन्हा एकदा मारला चेंडू क्षेत्ररक्षण होत क्षेत्ररक्षण होतं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दरम्यान चांगला प्रयोग होतोय परंतु 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 19. एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या होते 19. एकेरी धोरी धावाने धावा संघाचं धाव होते ऋषी वैभव. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं सूरज यांचा पुढचा चेंडू ऋषी यांना आणि हा उंच मारलेला चेंडू दिनेश खाली येतात झेल सुटतोय 1 धाव पूर्ण होतोय. इथे हा चांगल्या प्रकारचा झेल होऊ शकला असता जर दिनेशाने घेतला असता परंतु एक झेल घेत होते ऋषी यांना
आणि एका धावने संघाची धावसंख्या होते 20. चांगल्या गोलंदाजी प्रदर्शन करतात ते सूरज, परंतु त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण झालं पाहिजे म्हणजे नवतरुण मित्रमंडळ संघाचं सूरज यांचा प्रति आता मात्र स्ट्रायकर आहे रवी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात रवी. आणि हा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता होते आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1-20. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता होती एनसीसी रायवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र बॉलिंग मारकर आले ते प्रतिकेश गावकर, एक नावाजलेले गोलंदाज फलंदाज प्रतिकेश गावकर. 12 चेंडू 35 धावा. थोडस अवघड होत बसलाय ते एनसीसी रायवाडी संघाला. जर हा सामना जिंकण्यासाठी त्यांना मोठ्या सत्तेची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे अमित कालकर यांसारखे मोठे फलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत रशियनना पुढचा चेंडू प्रतिकेशांचा चांगल्या प्रकारे गोलंदाज चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एका छोट्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकाच विनय त्यांचं नाव आहे. खरोखर मगाशी पण त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. स्वतः संघासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून धावा वाचवले आहे. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं विनय यांच्याकडून. पुढचा चेंडू प्रतिकेशांचा रवी यांना आणि ते मात्र तिरफळा उद्ध्वस्त करतायत रवी यांचा आणि ते दुसरा धक्का बसतायत रवी यांच्या स्वरूपात. खरोखर चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत होतं प्रतिकेशांच्याकडून. दुसरा धक्का बसता येतो रवी राय यांच्या स्वरूपात एनसीसी रायवाडी संघाला आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत अमित कालेकर. मगाच्या सामन्यामध्ये चांगले फलंदाजी केली होती तेच अमित कालेकर आपल्याला पाहायला मिळतात रवी राय जागा घेण्यासाठी. पण हा सामना मात्र जिंकण्यासाठी त्यांना मोठ्या संख्येची आवश्यकता आहे. कारण थोडंसं अवघड होऊन बसलेलं आहे. पुढचा चेंडू प्रतिकेशांचा अमित यांना मोठा फटका. एक धाव पूर्ण होतं. दुसऱ्या धावासाठी जात आहेत. दुसरी धाव काही होऊ शकत नाही आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते 2 धावा. 23 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आहे ऋषिकेश. प्रतिकेशांचा पुढचा चेंडू ऋषी यांना चांगला मारला फटका. बॉल खाली येतात संकेत चूक करत नाही आणि ते तिसरा धक्का बसतो तो ऋषीच्या स्वरूपात. संकेत यांनी उत्कृष्ट झेल घेतलाय. चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं ते संकेत यांनी. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय संकेत यांच्याकडून. तिसरा धक्का बसतो तो ऋषी यांच्या स्वरूपात आणि ऋषीची जागा घेण्यासाठी जात आहेत ते सचिन मोरे. पुढचा चेंडू सचिन यांना वाईड घोषित करतायत आणि या एका अवांतर धावने संघाची धावसंख्या होते 3-23. पुढचा चेंडू प्रतिकेशांचा बीट होत आहेत सचिन. चेंडू जातो निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने धावसंख्येत काही भर पडत नाही. धावसंख्या जैसे 3-23. पुढचा चेंडू प्रतिकेशांचा सचिन यांना चांगल्या प्रकारचा मारला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय झेल होतोय. चांगल्या प्रकारे घेतलेला झेल
विशाल यांनी उत्कृष्ट झेल टिपला होतो सचिन यांचा आणि चौथा गडी बाद होता होतो एनसीसी रावडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे आणि आता निर्णायक सामन्याचं निर्णायक षटक घेऊन येत आहेत जतीन गावकर. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं ते जतीन गावकर यांनी तेच निर्णायक षटक घेऊन येत आहेत जतीन. 6 चेंडू 32 धावा. मगाच्या सामन्यामध्ये खरोखर चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं ते जतीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईकला आहेत अमित. पहिला चेंडू स्वर चेंडू पंच नागेश वाईड घोषित करतायत आणि या एका अवांतर धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 24 धावा. अजूनही 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे ती एनसीसी रायगड संघाला हा अंतिम सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू जतीन यांचा चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू. चेंडूचा तो निर्धाव थोडेसे बीट होत आहेत अमित. 5 चेंडू 31 धावा. जतीन यांचा पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने काढला चेंडू. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावासाठी जात आहेत. दुसरी धाव पूर्ण होत आहे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होत आहे. संघाची धावसंख्या होत आहे 26 धावा. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी खरोखरच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती एनसीसी रायगड संघाला. चौकार षटकांची आठवड्याच्या तरच हा सामना जिंकू शकतील एनसीसी रायगड संघ. पुढचा चेंडू जतीन यांचा चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते जतीन यांच्याकडून. एकच धाव देते एनसीसी रायगड संघाला आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते. संघाची धावसंख्या होते 27 धावा. आता मात्र थोडस सामना झुकतो होतो नवतरुण मित्रांच्या खालची गावकरवाडी संघाकडे. 3 चेंडू 28 धावा. जवळजवळ खिशात हा आपला सामना टाकला होतो नवतरुण गावकरवाडी संघाने. पुढचा चेंडू एकच धाव मिळते आणि एका धावाने संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 28. अंतिम सामन्यामध्ये खरोखर चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन व फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय ते नवतरुण गावकरवाडी संघाकडून व हा सामना आपल्या खिशात टाकला येतो गावकरवाडी संघाने. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. किती धावा? 1 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे आणि हा निर्णायक चेंडू आणि इथे मात्र यशस्वी जात आणि हा सामना शिवतीचा 2026 अंतिम सामना जिंकलाय ते नवतरुण मित्रमंडळ गावकरवाडी. खरोखरच चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं फलंदाजीचं